बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की ज्यांना ऑटिझम आहे ती लोक वेगळी असतात का आपल्यापासून. तर हे वेगळेपण म्हणजे नक्की काय. कुणाला तरी तिखट जास्त सोसवतं, कुणाला अजिबातच सोसवत नाही. कुणी सकाळी लवकर उठून आपलं काम उरकतं, कुणीतरी रात्री काम करणं प्रेफर करतं. कुणाला रुटीन बेस्ड आयुष्य जास्त मानवतं, कुणाला फ्लेक्झिबिलिटी जास्त मानवते. तर हे आपल्यामधले असणारे डिफरन्सेसच आहेत. हे डिफरन्सेस ब्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वायरिंग झालेल्या आहे त्याच्यामुळे असतात. तर जेव्हा हे डिफरन्सेस प्रमाणाबाहेर असतात तेव्हा ऑटिझमसारखा एक डिसऑर्डर माणसाला होऊ शकतो. तर ऑटिझममध्ये कुठल्या डोमेन्समध्ये हे डिफरन्सेस असतात ते आता मी तुम्हाला सांगणार आहेत. मुख्यतः 3 कोर डोमेन्समध्ये ऑटिझमच्या माणसांना, ऑटिझम ज्यांना असतो त्या लोकांना हे डिफरन्सेस जाणवतात. नंबर 1 स्पीच आणि कम्युनिकेशन. ही लोकं आपल्या गरजा ज्या आहेत त्या प्रत्यक्ष दुसऱ्यांसमोर नीटसं मांडू शकत नाही. एकतर त्यांना स्पीच कमी असते किंवा मग अजिबातच नसते. नंबर 2 सोशल इंटरॅक्शन. हे आपलं मन व्यक्त करू शकत नाही, दुसऱ्यांसोबत संवाद साधू शकत नाही. दुसरे जे काही प्रश्न त्यांना विचारतात त्यांना व्यवस्थितपणे रिस्पॉन्ड करू शकत नाही. स्वतःहून प्रश्न नाही विचारू शकत, समोरच्याच्या गरजा ओळखून रिस्पॉन्ड नाही करू शकत इत्यादी. आणि नंबर 3 रेपिटेटिव्ह बिहेवियर. ह्यांना रुटीन बेस्ड आयुष्य जास्त प्रेफर्ड असतं, त्यांना एकच ॲक्टिव्हिटी परत परत करायला आवडते, त्यांचे प्रेफरन्सेस ठरलेले असतात. तर ह्या 3 डोमेनमध्ये ऑटिझममध्ये डिफिकल्टी आपल्याला प्रामुख्याने जाणवते. तर जेव्हा असं असतं तेव्हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटेन्सिटीने हे सिम्पटम्स असतात. कुणामध्ये 3 पैकी 2च सिम्पटम्स असू शकतात, कुणामध्ये 3ही सिम्पटम्स असू शकतात पण त्यांची इंटेन्सिटी कमी असू शकते. कुणामध्ये 3 सिम्पटम्स आहेत पण सगळ्यांची सिव्हिअरिटी जास्त असू शकते. त्याच्यामुळे हे ऑटिझममध्ये सुद्धा वेगवेगळे डिफरन्सेस आपल्याला बघायला मिळतात. आणि कदाचित अशामुळेच त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं नाव दिलं आहे. आपल्याला माहिती असेलच की स्पेक्ट्रम म्हणजे विविध रंगांनी बनलेलं असतं. तर जेव्हा हे रंग एकत्र येतात तेव्हा एक पांढरा शुभ्र रंगच बनतो. तसंच जरी का ऑटिझममध्ये वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल्सच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंप्लेंट्स असतील तरी पण जर ओव्हरऑल आपण बघितलं तर ते ऑटिझमच्या अंतर्गतच येतं. त्यामुळे त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं आपण म्हणतो. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत की या सिम्पटम्समध्ये आणखीन कसे साईन आपण ओळखू शकतो जेणेकरून आधीच आपण ट्रीटमेंटला सुरुवात करू शकू. तर स्टे ट्यून्ड टू दिस सिरीज. थँक्यू.